अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे भारतात गॅसची टंचाई निर्माण झाली आहे, तर त्याचवेळी गॅस दरवाढ झाली आहे. परिणामी रिक्षा चालक त्रस्त झालेत. गॅस दर कमी करण्याच्या मागणीसाठी आज कोल्हापूर जिल्हा वाहनधारक महासंघाच्या पुढाकारातून रिक्षा व्यावसायिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला. गॅस दरवाढ कमी झाली नाही तर प्रसंगी गॅस पंपावर सुद्धा मोर्चा काढला जाईल असा इशारा देण्यात आला. आखाती युद्धामुळे गॅस टंचाईची समस्या भेडसावत असून गेल्या 15 दिवसांपासून व्यावसायिक गॅसचे दर वाढलेले आहेत, तर रिक्षासाठी लागणाऱ्या सीएनजीचा दर 42 रुपयांवरून 80 रुपयांवर गेलाय. मंगळवारपासून त्यात आणखी 5 रुपयांची वाढ झाली. त्यामुळे संतप्त झालेल्या रिक्षा व्यावसायिकांनी आज कोल्हापूर जिल्हा वाहनधारक महासंघाच्या पुढाकारातून जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला. गॅस कंपन्यांचा मनमानी कारभार थांबवा, दर वाढ तात्काळ मागे घ्यावी, रिक्षा पासिंग करताना सीएनजी हायड्रो टेस्टसाठी 2,500 रुपये द्यावे लागायचे, तीच रक्कम आता आरटीओकडून 6,500 रुपये घेतली जाते आहे. त्यामुळे रिक्षा व्यावसायिकांचं कंबरडं मोडलंय. ताबडतोब गॅसचा दर कमी करावा अशी मागणी रिक्षा व्यावसायिकांच्या वतीनं करण्यात आली. या मोर्चाचं नेतृत्व महासंघाचे अध्यक्ष विजय देवणे, चंद्रकांत भोसले यांनी केलं, तर मागण्यांचं निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांना देण्यात आलं. यावेळी राहुल पोवार, राजू जाधव, पोपट रेडेकर, अतुल पोवार, संभाजी माने यांच्यासह रिक्षा व्यावसायिक उपस्थित होते.